त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापारामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये नामदेव. बरोबर बाबा. आता नामदेवाचा तोच अवतार तुकाराम, नामदेवांचं कार्य थोडा शिल्लक राहिला होता. कुरुक्षेत्र आपण इथं आहोत. मग त्या हत्तीने एक दिवस काय केला, कारण त्यांनी जवळजवळ आसपासचे सगळे राजे मारून टाकले होते, सगळ्यांना धन आणून त्या राजाला दिली होती. त्याच्या पाठीमागे सैनिक असायचा, तो हत्ती युद्ध करायचा. ज्या राज्यामध्ये शिरला करायला नायनाट करता ते मागचं सैनिक सगळं त्यांना लुटायचे, असा तो कारभार होता, लुटमाराचा कारभार त्यावेळी. म्हणून तो कुरु राजा एवढा श्रीमंत होता, कारण तो अधर्मी होता. कुरु राजा अधर्मी होता. म्हणून तर तिथे कोण, धृतराष्ट्र. काय झाला परिणाम, नावाप्रमाणे झाला. राष्ट्र धुतला. पुढे पुत्र दुर्योधन. काय अवस्था झाली, म्हणजे जे पेरले आपण तेच उगवतंय. कारल्याच्या ताणल्या का शिरोला कधी येणार, पेरलं तर उगवतात. तसा जर एखाद्या चुकून एखाद्याचा बाप कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, जर मुलगा होईलच अशी शाश्वती, कारण जे पूर्व संचिताचा ठेवा जर असेल, पुण्याही असेल, त्याच्यावर थोडस बोलू आपण. कारण ज्यावेळी 4 भावंड निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई पंढरपूरला आले आणि पांडुरंगाचं पहिल्यांदा दर्शन घेतले. लहान होते. दर्शन घेतल्यावर ज्ञानेश्वर म्हणतात, रूप पाहत आलो चनी सुख झाले व सारी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा बोध दिला मुक्ताईला. मुक्ताई म्हणते, दादा अरे तू मला सांगते बरोबर आहे, रूप पाहत आलं त्यांनी सुख झाले व साधने. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग आपल्याला समाधान झालं दर्शन, पांडुरंग दर्शन, आपला समाधान. पण या इतर लोकांना त्याचं समाधान का होत नाही, काय त्यांना तेही रूप सगळं बघतात पांडुरंगाचे. प्रत्येक जण बघतो रूप पाहत आले सुख झाले. साधने म्हणजे काय, आपल्या बहिणीला साधन प्रेमाने हात मारतो. सुख झाले व साधने, वो साधने. बहीण जरी होती तरी प्रेमाने हात मारतो, वो साधने. तो हा विठ्ठल बरवा, बरवा म्हणजे चांगला. तो हा माधव बरवा. दादा मग ह्या इतर समाजाला सुख का प्राप्त होत नाही. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर दिले, अगं मुक्ते, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बघा हा कसा मार्मिक भाग आहे. कारण का सांगितला, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अगं मुक्ते, वंशम परंपरा दास मी आणखीचा केला भोगट आंबा लागे. काय अरे हे एक तप, एक पुण्य, जन्माची पुण्य नाही.